आपल्या आयुष्यात कधी ना कधी आपण सगळेच अशा एका जादूच्या शब्दाच्या शोधात असतो. एक असा शब्द जो यशाचं प्रत्येक दार उघडू शकेल. आणि गंमत म्हणजे ही इच्छा काही आजची नाहीये, तर ती शतकानुशतकं जुनी आहे. चला तर मग आज आपण अशाच एका शब्दाचा शोध घेऊया, ज्याचं रहस्य एका प्राचीन जातक कथेमध्ये लपलेलं आहे. तर प्रश्न हा आहे की असा नेमका कोणता एक शब्द आहे ज्यामध्ये यशाची गुरुकिल्ली दडलेली आहे. जरा विचार करा. हा प्रश्न कितीतरी पिढ्यांनी स्वतःला विचारला असेल नाही का? अगदी राजे महाराजांपासून ते विद्वानांपर्यंत आणि आपल्यासारख्या सामान्य माणसांपर्यंत सगळेच जण या एका शब्दाच्या शोधात होते. आणि गंमत बघा, अगदी हाच प्रश्न एका प्राचीन जातक कथेचा केंद्रबिंदू आहे. ही कथा आपल्याला एका खूप महत्त्वाच्या सत्याची आठवण करून देते की कधीकधी मोठ्यात मोठ्या प्रश्नांची उत्तरं आश्चर्यकारकपणे अगदी सोपी असतात. ओके, चला तर मग आपण थेट त्या कथेच्या जगातच जाऊया. कल्पना करा, जेतवनातलं ते शांत वातावरण आणि तिथे बुद्धांसमोर एक वडील आणि त्यांचा मुलगा उभे आहेत. आणि हो, इथूनच आपल्या या रहस्याचा प्रवास सुरू होतोय. तर गोष्ट अशी आहे की एक वडील आपल्या मुलाच्या एका प्रश्नामुळे अक्षरशः हैराण झालेत. मुलाचा प्रश्न इतका काही गहन आहे की त्या वडिलांना वाटतंय की याचं उत्तर तर फक्त आणि फक्त बुद्धच देऊ शकतील. आणि म्हणूनच ते मोठ्या आशेने आपल्या मुलाला घेऊन थेट बुद्धांकडे आले आहेत. तेव्हा बुद्ध एक स्मितहास्य करतात आणि म्हणतात, हा मुलगा काही आज पहिल्यांदा हा प्रश्न विचारत नाहीये. त्याने त्याच्या मागच्या जन्मात सुद्धा एका ज्ञानी व्यक्तीला अगदी हाच प्रश्न विचारला होता. पण पुनर्जन्माच्या या चक्रात त्याला त्या उत्तराचा विसर पडलाय. बघा, इथून कथेला एक एकदम नवीन इंटरेस्टिंग वळण मिळतं. आणि मग बुद्ध त्या दोघांना भूतकाळात घेऊन जातात. ते वाराणसीमधली एक गोष्ट सांगायला सुरुवात करतात. तिथे बोधिसत्व एका श्रीमंत व्यापाळ्याच्या रूपात जन्माला आले होते. आणि मग एके दिवशी जणू काही इतिहासाची पुनरावृत्ती होते. त्यांचा लहान मुलगा त्यांना अगदी तोच प्रश्न विचारतो. बरं, आता आपण कथेच्या सगळ्यात महत्त्वाच्या क्षणावर पोहोचलो आहोत. तो ज्ञानी व्यापारी आपल्या मुलाला तो एक शब्द सांगणार आहे जो यशाचं सार आहे. काय असेल बरं तो शब्द? विचार करा, असा कोणता एक शब्द असू शकतो जो आयुष्यातलं प्रत्येक ध्येय गाठायला मदत करू शकेल? उत्सुकता वाढलीये ना? बरोबर, चला पाहूया. आणि तो शब्द आहे कौशल्य. हो, अगदी बरोबर. फक्त एक शब्द, स्किल. कथेनुसार या एका शब्दातच सगळं काही सामावलेलं आहे. किती सोपं पण तितकंच प्रभावी उत्तर आहे, नाही का? पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. कौशल्य ही तर फक्त सुरुवात आहे. त्या ज्ञानी व्यापाऱ्याच्या उत्तराला आणखी 2 महत्त्वाच्या गोष्टींची जोड होती. त्या व्यापाऱ्याने पुढे सांगितलं की कौशल्यामध्ये सद्गुण आणि संयम यांची भर घाल. असं केलंस तर तू मित्रांचं भलं करशील आणि शत्रूंनाही योग्य प्रकारे सामोरा जाशील. याचा सरळ सरळ अर्थ काय? तर तू प्रत्येक परिस्थितीत यशस्वी होशील. तर मग हे आहे यशाचं संपूर्ण सूत्र. पहिली पायरी, कौशल्याने सुरुवात करा. दुसरी पायरी, त्यात सद्गुण जोडा. आणि तिसरी, सगळ्यात महत्त्वाची पायरी, त्यात संयम जोडा. या तिन्हींचा जेव्हा मेळ साधला जातो तेव्हाच यशाचा खरा मार्ग तयार होतो. चला आता पुन्हा वर्तमानात म्हणजे जेतवनामध्ये परत येऊया. बुद्ध आपली गोष्ट संपवतात आणि मग भूतकाळ आणि वर्तमान यांना एका खूपच अद्भुत प्रकारे एकमेकांशी जोडतात. बुद्ध सांगतात की त्या गोष्टीतला तो ज्ञानी व्यापारी म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून ते स्वतःच होते. आणि तो जिज्ञासू मुलगा म्हणजे आज त्यांच्यासमोर उभा असलेला हाच मुलगा. आणि इथे त्या कथेचं वर्तुळ पूर्ण होतं. आणि या ज्ञानाचा परिणाम काय झाला? तर जेव्हा बुद्धांनी हे रहस्य उलगडलं तेव्हा त्या वडिलांना आणि मुलाला दोघांनाही ज्ञानप्राप्ती झाली. मुलाला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं आणि त्याचा उद्देश खऱ्या अर्थाने सफल झाला. तर या संपूर्ण कथेचं सार काय? एक मुख्य शब्द, कौशल्य. आणि त्याला आधार देणारे 2 भक्कम स्तंभ, सद्गुण आणि संयम. हे एक असं कालातीत सूत्र आहे जे कोणत्याही काळात कोणत्याही ध्येयासाठी तंतोतंत लागू होतं. आणि आता जाता जाता एक प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. आपल्या आयुष्यात असं कोणतं कौशल्य आहे ज्याला जर सद्गुण आणि संयमाची जोड दिली तर ते आपलं आयुष्य बदलून टाकू शकतं? यावर नक्की विचार करा.